नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पांडुरंग भाऊ कसबे नाशिक गिरणारेमध्ये त्यांच्या प्लॉटला आलेलो आहे. तर प्लॉटला महत्त्वाचा विषय असा आहे, जेव्हा आपण कटिंग करतो चांगले फुलं लागतात, चांगली सेटिंग होते. मग सेटिंग होते तर मग भरपूर माल कळ्या लागलेल्या राहते. कळ्याला अजून 2 कळ्या साईडने असत्या, म्हणजे या हिशोबाने. तर हे योग्य म्हणजे हे काय करायचं राहतं, याची थिनिंग करायची राहते, हे काढायचं राहतं. म्हणजे आता हे दोन्ही बाजूने जे न्यूट्रिशन वाढणार आहे का, जे खाणं वाढणार आहे का, ते एकाच फळाला जाते. म्हणजे याचा देठही मजबूत होतो आणि गळ होत नाही. हे एकदम महत्त्वाचं म्हणजे असं. आणि हा ह्या स्टेजला तुमचं झालंच पाहिजे. थिनिंग म्हणते जसं आपण, हे नॅचरली गळत राहतं. पण जर काही फवारण्या खतं औषधं जर प्रॉपर चालले असेल तर हे बी सेट होते. मग ते गळण्याची वाट बघण्यापेक्षा नंतर काय करते माणसं, किंवा असं ओढून जोर लावा लागतोय, म्हणजे हाय तो पण ढिला होतोय, हाय त्याचा पण देठाला इजा होते. असं बळ करून ओढावं, जोर लावून ओढला म्हणजे त्याला हाय त्याला पण हे होतं. मग तसं होऊ नये म्हणून योग्य वेळेस, म्हणजे ही तरी थोडे लेट झाले, याच्या अगोदर जर थिनिंग केली तर बेस्ट राहणार. म्हणजे जे आहे ते फळ, 2 फळं जे वाढणारे न्यूट्रिशन, ते एकाच फळाला न्यूट्रिशन फुल एनर्जी भेटेल. आणि अजून याच्या पुढे 1 2 3 4 5 6 6व्या पानावर शेंडा स्टॉप केला पाहिजे. त्याचा फायदा काय होईल माहिती आहे का, हा शेंडा वाढत जाणार आहे. तो स्टॉप केला म्हणजे न्यूट्रिशन रिवर्स होऊन पूर्ण याचं पोषण. आता आम्ही इथं मागच्या आठवड्यात केलेलं आहे स्टॉपिंग. आता हे एकदम मजबूत झाले, पडायचं काही चान्स वाटत नाही गळीचं. नाही तर पुढं गळीची प्रचंड अडचण येणार आहे. ठीक आहे, थँक्यू.